नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अर्चना गणेश शेवाळे, रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील आपलं तिसरं प्रकरण आहे भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स. या टॉपिकवर आपण थोडक्यात उजळणी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला बरेचसे पॉईंट आहेत, जसे की भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग विक्री, भाग विक्रीच्या पद्धती, त्याच्यामध्ये विविध पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. भागांचे वाटप, भाग प्रमाणपत्र, भागावरील हप्ता मागणी, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण, भाग संक्रमण आणि शेवटी फरक आहेत. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या लिंकमध्ये तुम्ही भाग विक्रीच्या विविध पद्धतींचे अभ्यास केलेला आहे. भाग भांडवलाचे वर्गीकरण हा भाग या वर्षीपुरता तुम्हाला सिलेबसमधून वगळलेला आहे म्हणजे तो तुम्हाला सेल्फ स्टडी स्वयंअध्ययन करायचे आहे. तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे भागांचे वाटप. भागांचे वाटप थोडक्यात विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत. जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करते त्याला म्हटलं जातं भागवाटप. आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर भागवाटपाच्या तरतुदी किंवा अटी. आता याच्यामध्ये आपल्याला दोन तरतुदी दिसून येतात, नियामक तरतुदी आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे सर्वसाधारण तत्वे. तर नियामक तरतुदीमध्ये कंपनी कायदा 2013च्या अधीन राहून कंपनीला विविध नियमांचे पालन करावे लागते. ते नियम म्हणजे त्याच्यातील पहिला आहे माहितीपत्रकाची नोंदणी, अर्ज शुल्क, किमान अभिधान उभारणी, भागविक्री बंद होणे, वाटपाचा आधार, भागांना जास्त मागणी, भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी, भागविक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. ही आहेत कायदेशीर तरतुदी म्हणजेच नियामक तरतुदी. आता याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सर्वसाधारण तत्वे. तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 तत्वे दिसून येतात. ते म्हणजे योग्य अधिकार, भागवाटप, वाजवी कालावधी, निश्चित आणि विनाअट भाग वाटप, संप्रेषण, विसंगती, उल्लंघन नको. ह्या 6 तरतुदी किंवा 6 तत्वे आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, या पुढचा भाग आहे तो म्हणजे भागवाटपाची कार्यपद्धती, की जो आपल्याला या वर्षीपुरता अभ्यासामधून वगळलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याचा स्वतः सेल्फ स्टडी करायचा आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे भाग प्रमाणपत्र. थोडक्यात मी तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांनो, भाग प्रमाणपत्र हे एक कंपनीनं वाटप केलेलं दस्तऐवज आहे, की जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. भाग प्रमाणपत्रामध्ये आपण समाविष्ट बाबी पाहिल्या, त्यानंतर भागवाटपाचा कालावधी पाहिला, तो तक्ता तुम्हाला पुस्तकामध्ये दिसून येईल की त्याचा कालावधी आणि कोणास दिले जाते. अशा विविध भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत अशा विविध बाबींचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे भागांचे हस्तांतरण. याच्या अगोदरचा जो मुद्दा आहे भागावरील हप्ते मागणी आणि त्याच्यानंतर भाग जप्ती, भागांचे समर्पण हा भागसुद्धा वगळलेला आहे. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. तर सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून भागांचे हस्तांतर करू शकतो आणि प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क आहे. सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतर करता येते, परंतु यासाठी नियमावलीमध्ये तशी तरतूद असावी लागते आणि खाजगी कंपनीच्या भागांच्या मुक्त हस्तांतरणावर निर्बंध असतात. मग त्याच्यामध्ये आपण त्याची प्रोसेस पाहिली. भाग हस्तांतर नाकारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कोरे हस्तांतरण, ब्लँक ट्रान्सफर, बनावट हस्तांतरण अशा विविध बाबी आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भागाचे संक्रमण. आता भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होते, म्हणजेच सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस म्हणजे सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने त्याचे हस्तांतरण होणे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण भाग प्रमाणपत्र, भागांचे हस्तांतरणे, भागाचे संक्रमण या संज्ञा पाहिल्या. तर याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारला जाऊ शकतो, भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो
की खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. आणि या 2 मार्क्सला तुम्हाला संज्ञा लिहायची असते. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले असतात संज्ञा. 6 संज्ञा असतात, त्यापैकी तुम्हाला 4 संज्ञा तुम्हाला लिहायच्या आहेत. तर 2 मार्काला 1 संज्ञा आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ही संज्ञा नक्की कशी लिहायची आहे, ही संकल्पना कशी स्पष्ट करायची आहे. बऱ्याच वेळा मुलांचा संभ्रम असतो की मुलं काय करतात की संज्ञा आहे म्हणून 2 ओळीमध्ये लिहितात. काही मुलं पान भरून लिहितात किंवा पाठीमागच्या पेजवर पण राहतात. मग तुम्हाला हा नक्की मुद्दा किती मार्कांना आहे किंवा तुम्हाला तो कसा लिहायचा आहे तो आपण पाहणार आहोत. तर 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला ती संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायची आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला त्याचा सार त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, की जसं की विद्यार्थ्यांनो तुम्ही काय करता की एखादी मूव्ही बघतो, आपण फिल्म बघतो आणि ती तुम्ही किती मिनिटं 3 तासाची मूव्ही तुम्ही अगदी 2 किंवा 3 मिनिटामध्ये त्याची स्टोरी सांगून मोकळे होता. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे सर्व तुम्ही सांगता. परंतु ते तुम्ही किती 3 ते 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये सांगता. तशीच तुम्हाला ही संज्ञा स्पष्ट करायची आहे की तुम्हाला त्याच्यातला जो काही महत्त्वाचा सार आहे तो थोडक्यामध्ये तिथं सांगायचा आहे. आता आपण पहिली संज्ञा पाहणार आहोत, भाग प्रमाणपत्र. हा भागावरील मालकी हक्क सांगणारा दस्तऐवज आहे. म्हणजेच जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत त्यांना कंपनीने वाटप केलेले हे दस्तऐवज आहे. भाग प्रमाणपत्र कंपनी आपल्या नाममुद्रा आणि शिक्क्यासह तसेच कंपनी अधिकृत 2 संचालक व चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या सह्यानिशी दिले जाते. सभासदत्वाबाबत काही वाद झाल्यास भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. कंपनी अंशतः किंवा पूर्ण भरणा झालेल्या पूर्णदत्त भागाकरता सर्व भागवाटपदारांना तसेच भाग हस्तांतर स्वीकृत्यांना भाग प्रमाणपत्र प्रदान करते. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हा कसा दस्तऐवज आहे किंवा कोण घेऊ शकतं किंवा कसा दिला जातो, त्याचबरोबर पूर्णतः अंशतः भागाकरता असं सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही संज्ञा विचारल्यावर तुम्ही तिथं लिहू शकता. त्यानंतर दुसरी संज्ञा आहे भागांचे हस्तांतरण. भागांचे हस्तांतरण म्हणजे भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वेच्छेने जाणे होय. भागांचे हस्तांतरण हे हस्तांतरक व हस्तांतरिती यांनी स्वेच्छेने केलेली कृती असते. भाग हस्तांतरणाचा हक्क प्रत्येक भागधारकास असतो. सार्वजनिक कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणावर बंधने असतात, परंतु खाजगी कंपनीच्या भाग हस्तांतरणावर बंधने नसतात. आणि भाग हस्तांतरणासाठी अर्ज करून त्यासोबत भाग प्रमाणपत्र हस्तांतरण शुल्क जमा करतो. जो भागधारक भागांचे हस्तांतर करतो त्याला हस्तांतरक आणि ज्याला भागांचे हस्तांतरण केले जाते त्याला हस्तांतरित असे म्हणतात. आणि सभासद नोंदवहीत नोंदणी झाल्यानंतर हस्तांतरण पूर्ण मानले जाते किंवा ते पूर्ण होते. म्हणजे थोडक्यात हस्तांतरण म्हणजे काय किंवा हस्तांतर कोण कोणाला करतं, त्या व्यक्तींना काय म्हटलं जातं, खाजगी कंपनीच्या बाबतीत, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत, म्हणजे थोडक्यामध्ये ही संज्ञा या ठिकाणी मांडलेली दिसून येते. त्यानंतर तिसरी संज्ञा आहे भागांचे संक्रमण. कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे होणारे हस्तांतरण म्हणजे भागांचे संक्रमण होय. भागधारकाचा मृत्यू झाला असेल किंवा तो दिवाळखोर झाला असेल किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडले असेल तर भागांचे संक्रमण होते. आणि हे संक्रमण कोणाला होते तर त्याची जी कोणी कायदेशीर वारस असेल त्या व्यक्तीला त्याचे संक्रमण होते. आणि अशा भागांच्या संक्रमणास कोणत्याही प्रकारचा मोबदला, कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी आता जसं उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांना यांनी देण्याची आवश्यकता नसते की ॲटोमॅटिकली त्यांना काय होतं, त्या भागांचे संक्रमण होते. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुम्ही या संज्ञा लिहू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. विद्यार्थ्यांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला ABT टेस्टसाठी 9 मार्कांना विचारला जातो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 6 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो. त्या ठिकाणी तुम्हाला घटना दिलेली असते, त्याच्यावर आधारित 3 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असते प्रत्येक उत्तरासाठी. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही एक घटना 3 मार्कांसाठी विचारली जाते. तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कसं लिहायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिली घटना आपण पाहूया. सिल्वर कंपनीने अलीकडेच FPO द्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे. मागणी केलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भागवाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या. सिल्वर कंपनीने काय केलेलं आहे, FPO द्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे आणि मागणी केलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भागवाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला संचालक मंडळाला सल्ला द्यायचा आहे. तर पहिला आहे, कंपनीने भागवाटप समिती नियुक्त करावी का? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे होय, कंपनीने भागवाटप समिती नियुक्त करावी.
दुसरा प्रश्न आहे, ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले किंवा केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे? ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले आहे किंवा केले आहे त्यांना कंपनीने भागवाटपाद्वारे कळवावे. आणि तिसरा प्रश्न आहे, किती कालावधीत कंपनीने प्रमाणपत्र द्यावे? तर कंपनीने भागवाटपाच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्र द्यावे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या घटनेवरती आणि त्याची उत्तरे तुम्ही एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये पाहिलं आपण की पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर एकाच शब्दामध्ये आहे, होय किंवा नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही घटना आणि परिस्थितीची सुद्धा उत्तरे लिहू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत की परीक्षेमध्ये आणखी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे खालील विधाने सकारण स्पष्ट करा. तर हे सुद्धा कसं लिहायचं आहे ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो बऱ्याच वेळा मुलं काय करतात की परीक्षेमध्ये या विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत किंवा हे विधान बरोबर आहे किंवा चूक आहे असं उत्तर लिहितात. परंतु या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की खालील विधान तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे. म्हणजे दिलेले विधान हे बरोबरच आहे, फक्त तुम्हाला त्याची कारणे लिहायची आहेत की हे असं का आहे ते. तर चला तर पाहूया. आपण पहिलं पाहूया की कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल किंवा प्रत देऊ शकते. तर याची कारणं अशी आहेत की भाग प्रमाणपत्र हे भागावरील मालकी हक्कांचा पुरावा असतो. दुसरं आहे, भागधारकांकडे हे प्रमाणपत्र नसेल तर त्याला अनेक समस्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कंपनी काही ठराविक कारणांसाठी किंवा प्रसंगासाठी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत व नक्कल देऊ शकते. तिसरं आहे, मूळ प्रमाणपत्र खराब झाले असेल आणि कंपनीस ते परत केले असल्यास कंपनी दुसरी प्रत देऊ शकते. पुढे, भाग प्रमाणपत्र धारकाकडील प्रमाणपत्र फाटले असेल किंवा कंपनी ते परत केल्यास कंपनीस दुसरी नक्कल किंवा प्रत देऊ शकते. त्यानंतर, भाग प्रमाणपत्र धारकाकडून मूळ प्रमाणपत्र हरवले असेल किंवा नष्ट झाले असेल तर कंपनी वर्तमानपत्रात भाग प्रमाणपत्र हरवल्याचे जाहीर करून नोटीस देते आणि शोधकर्ता ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद जर मिळाला नाही तर कंपनी दुसरी प्रत किंवा नक्कल देऊ शकते. कंपनी असे भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल किंवा प्रत ही फक्त नोंदणीकृत भागधारकांनाच देते. आणि शेवटी आपण असं लिहू शकतो की वरील कारणांसाठी कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल किंवा प्रत देऊ शकते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुद्दे टाकून हे उत्तर लिहिलं. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात तर तुम्ही पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहितात. तर असं न करता मुलांनो त्या ठिकाणी तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे की 1, 2, 3 असे आकडे टाकून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे आणि शेवटी तुम्हाला समारोप करताना असं लिहायचं आहे की वरील कारणांसाठी कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल किंवा प्रत देऊ शकते किंवा ज्या ठिकाणी जे विधान विचारलं असेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी खाली लिहायचं आहे. यानंतर आपण दुसरं पाहणार आहोत, सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतर करू शकतो. कारण भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे होय. दुसरं, कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार फक्त सार्वजनिक कंपनीतील भागधारकाला त्याने धारण केलेल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते. 3, खाजगी कंपनीतील भागधारकाने धारण केलेल्या भागांच्या हस्तांतरणावर कायद्याने निर्बंध घालण्यात आले असल्यामुळे खाजगी कंपनीतील भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकत नाही. आणि 4, कायद्यातील तरतुदीमध्ये सार्वजनिक कंपनीतील भागधारकास मुक्तपणे भाग हस्तांतरणाचे स्वातंत्र्य दिले आहे. म्हणून सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकतो. तशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण जे मुद्दे पाहिले तेच आपण पाठीमागं संज्ञेमध्ये पण पाहिलेले आहेत. त्याच्या अगोदरचा पॉईंट पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त हे सकारण स्पष्ट करायचं आहे की जे आपण थेरीमध्ये वाचलेलं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आपण. संचालक मंडळ भागाच्या हस्तांतरास नकार देऊ शकते. कारण भागाचे हस्तांतरण म्हणजे काय तर भागांची मालकी एका व्यक्तीकडून स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे होय. 2, भागांचे हस्तांतरण स्वेच्छेने केलेली कृती असली तरी पुढील कारणांसाठी संचालक मंडळ काय करू शकते, भागांचे हस्तांतरण नाकारू शकते. जसे की भागधारकांनी नियमावलीतील हस्तांतरणासंबंधीचे नियम किंवा तरतुदींचे पालन न केल्यास संचालक मंडळ त्या गोष्टीसाठी नकार देऊ शकते. त्याचबरोबर भागधारकांनी दिलेला भाग हस्तांतरणाचा अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकते. भाग हस्तांतरकाने भाग हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र जोडले नसल्यास संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकते. ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार असल्यास संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकते. त्याचबरोबर असे हस्तांतरण नाकारण्याचे योग्य कारणासह सूचना जर 30 दिवसांच्या आत भागधारकांना संचालकांनी पाठवली पाहिजे.
तरच संचालक काय करू शकतो, ते हस्तांतरणास नकार देऊ शकतो. आणि या सर्व कारणांमुळे संचालक मंडळ काय करू शकते, भागांच्या हस्तांतरणास नकार देऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही हे सकारण लिहू शकता. त्यानंतर पुढचं एक पाहणार आहोत आपण, ते म्हणजे भागांचे वाटप करताना कंपनीला सर्वसाधारण तत्वांचे किंवा नियमांचे पालन करावे लागते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहा, उत्तर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण जे काही अगोदर भागवाटपासंबंधीच्या ज्या काही तरतुदी होत्या, कायदेशीर तरतुदी किंवा नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तत्वे, तर त्यातीलच बरेचसे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर पाहूया आपण त्याचं कारण. पहिलं आहे ते म्हणजे भागांचे वाटप म्हणजे कंपनीकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करणे होय. 2 नंबरला आहे, कोणत्याही भागवाटप करणाऱ्या कंपनीला कंपनी कायदा 2013च्या भागवाटप संदर्भाच्या तरतुदींची पूर्तता केल्याशिवाय भागवाटप करता येत नाही. 3 आहे, सार्वजनिक कंपनीस कंपनी कायदा नियम 2014 आणि सेबी अधिनियम 2018चे पालन केल्याशिवाय भागवाटप करता येत नाही. पुढे, भागवाटपाच्या सर्वसाधारण तत्वानुसार भागांचे वाटप हे योग्य अधिकार असलेल्याच व्यक्तीने केले पाहिजे व ही योग्य अधिकार असलेली व्यक्ती सर्वसाधारण तत्वामध्ये आपण पाहिलेली आहे. भागांचे वाटप कोणत्या व्यक्तीस करावे हे कंपनीच्या सर्वसाधारण तत्वामध्ये किंवा नियमामध्ये सांगितलेलं आहे. जसे की अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार त्याला भागांचे वाटप करावे. कंपनीच्या सर्वसाधारण तत्वांमध्ये किंवा नियमांमध्ये कंपनीचा भागवाटपाचा कालावधी निश्चित केलेला आहे. या निश्चित कालावधीतच भागविक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण तत्वांचे किंवा नियमांचे पालन करावे लागते. पुढचा मुद्दा आहे, भागवाटप करत असताना ते निश्चित व विनाअट करावे हे नियम व तत्वात सांगितले आहे आणि भागवाटप केल्याचे अर्जदाराला कळविणे हे तत्वामध्ये सांगितले आहे. म्हणून भागवाटप करताना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होऊ नये व कायदेशीर भागवाटप व्हावे यासाठी भागवाटप करताना कंपनीला सर्वसाधारण तत्वांचे किंवा नियमांचे पालन करावे लागते. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुम्ही सकारणसुद्धा व्यवस्थितरित्या मुद्दे टाकून स्पष्ट करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो अशा पद्धतीने की भागवाटपाच्या कायदेशीर, वैधानिक, नियामक तरतुदी स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स फॉर अलॉटमेंट ऑफ शेअर. तर हा तुम्हाला 8 मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला शॉर्ट 4 मार्कांसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या मुद्दे टाकून लिहू शकता. तर या ठिकाणी उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवा बोर्डाच्या दृष्टीने की तुम्हाला सुरुवातीला त्याची प्रस्तावना करायची आहे, म्हणजेच भागवाटप म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली लिहू शकता की भागवाटपाच्या ज्या काही तरतुदी आहेत, मग त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, कायदेशीर मग किंवा त्यालाच नियामक किंवा वैधानिक असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे तो म्हणजे सर्वसाधारण तत्वे. यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर कायदेशीर, वैधानिक म्हणजे नियामक तरतुदी त्या तुम्ही लिहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर उत्तराचा समारोप करायचा आहे की अशा पद्धतीने भागवाटपाच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करता येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, या भागावरती तुम्हाला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले की भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण, ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड ट्रान्समिशन ऑफ शेअर. तर तुम्ही त्या थेअरीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे सुद्धा हा फरक व्यवस्थितरित्या स्पष्ट करू शकता आणि हा फरक आपल्याला 4 मार्क्सला विचारला जातो आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे. हा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला पण आहे. धन्यवाद.